नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज बनवणार आहे मसाला भेंडी। तर ती कशी बनवायची ते आपण बघूया। त्याआधी तुम्हाला मी बनवलेला व्हिडिओ कसा वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर मी इथे अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे। तर आता भेंडी मी अशा पद्धतीने चिरून घेणार आहे। तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही चिरून घ्यायची। याची लांब लांब चिरून घेतलेली आहे मी। तर मी आता सर्व भेंडी चिरून घेते। आता इथे माझी सर्व भेंडी चिरून झालेली आहे। तर आता इथे घेतले अर्धी वाटी शेंगदाणे। तर शेंगदाणे भाजून घ्यायचे, लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। तर आता इथे शेंगदाणे भाजून झालेले आहेत। या अशा पद्धतीने भाजायचे, जास्त काळे पण नाही करायचे। आता याची मी साल काढून घेते। आता शेंगदाण्याचे साल काढून झाले तर 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून घेणार आहे। अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, त्यानंतर त्यात टाकणार आहे 1 चमचा धना पावडर, कोथिंबीर, चवीनुसार मीठ। कोथिंबीर आणि कढीपत्ता बारीक करून घ्यायचा, चव छान येते। तर आता हे बारीक करून झाले, जास्त बारीक नाही करायचं। या अशा पद्धतीने जाडसर ठेवायचं आहे। तर आता मी इथे 3 चमचे तेल टाकून घेणार आहे। तेल छान गरम झालं की त्यात कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता छान तळला गेला की त्यात भेंडी टाकून घ्यायची आहे। अगोदर भेंडीच टाकायची, दाण्याचा कूट नाही टाकायचा। अगोदर दाण्याचा कूट जर टाकला तर चिकट होते, म्हणून अगोदर भेंडी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर मी आता टाकून घेणार आहे दाण्याचा कूट। आता मी तो सर्व दाण्याचा कूट टाकून घेणार आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ नाही टाकायचं, बारीक करतानाच आपण मीठ टाकून घेतलेलं होतं, म्हणून वरून मीठ नाही टाकायचं। आता हे छान परतवून घ्यायचं आहे। आता हिला झाकून नाही शिजवायची, तर हिला अशीच मोकळी शिजू द्यायची आहे। ते शिजवून झाली आहे, त्यावर नंतर घालायची कोथिंबीर। अजिबात चिकट नाही झालेली आहे, बघू शकतात, हलवताना पण दिसतंय चिकटपणा नाही आहे भेंडीला। हे बघा, खूप छान सुटसुटीत झालेली आहे। तर अशा पद्धतीने मसाला भेंडी नक्की बनवून बघा। मसाला भेंडीची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।